हां, ओके. सो इंट्रोडक्शन द्या तुम्हाला तुमचं. माझं नाव आहे प्रणय शांताराम झगडे. मी ग्रॅज्युएशन बॅफ केलंय अकाउंट फायनान्स आणि नंतर EMBA केलंय लॉजिस्टिक सप्लाय चेन मध्ये. आता करंटली माझ्याकडे ओव्हरऑल 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि करंटली मी CDP इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लोअर परेल इकडे काम करतोय. ही एक IT कंपनी आहे आणि ही IT असेट इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे आम्ही लॅपटॉप्स, डेस्कटॉप वगैरे डिस्पॅच करतो पॅन इंडिया. आमचे क्लायंट्स आहेत, बँक्स आहेत आणि MNC कंपनी जसे डेलॉइट वगैरे, विप्रो, यांना आम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप प्रोव्हाइड करतो आणि इतर गोष्टी पण. तर त्या माझा एक क्लायंट कोटक महिंद्रा बँक आहे, त्यांना आम्ही लॅपटॉप आणि डेस्कटॉप प्रोव्हाइड करतो. ओके. आणि तुझं वर्क काय तिथे? तिकडे लॉजिस्टिक डिपार्टमेंट ऑपरेशन मध्ये आहे तिकडे. ओके ओके. आणि तुम्ही SAP यूज करताय का तिकडे? नो सर, SAP नाही आहे तिकडे, टॅली आहे. टॅली. टॅली आहे. येस. ओके ओके ओके. मग इकडे SAP मध्ये येण्याचं नेमकं प्रोव्हिजन कोणी सांगितलं आणि कसं सांगितलं? ऍक्च्युली मी जेव्हा हा जॉब मला रिसेंटली म्हणजे फेब्रुवारीलाच मी जॉईन झालोय आणि मी जॉब हंट करत असताना म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला लॉजिस्टिक मध्येच काम करायचं होतं, जसे फ्रेट फॉरवर्डर्स वगैरे. आणि जसं जॉब शोधत होतं, बरेच कलिग्स आणि HR रिक्वायरमेंट असायची की तुला SAP येतं का, SAP येतं का. तर मी फक्त ऐकलेलं की SAP इज वन ऑफ द ERPs जे एकदम मोठ्या, मोस्टली ज्यांचं टर्नओव्हर आणि चांगल्या मोठ्या कंपनीनंच ते SAP यूज करतात. बिकॉज SAP इज वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह ERP बोलू शकतो, त्याचं कॉस्टिंग वगैरे. तर माझे खूप फ्रेंड्स असे की त्यांनी ते ओव्हरऑल SAP यूज करतात, पण ऍज अ एंड युजर ते यूज करतात. तर मी थोडं सर्च केल्यानंतर की असं की SAP कन्सल्टिंग असं पण एक आहे. तर लॉजिस्टिक आणि ह्याच्यामध्ये असल्यामुळे माझ्यासाठी MM हा व्हॅलिड ऑप्शन मॉड्यूल आहे की ह्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. आणि बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे विचारायचे की तुला SAP येतं का. आणि ऑफकोर्स माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रायव्हेट सॉफ्टवेअर असल्यामुळे मला SAPचा कधी एक्सपिरियन्स मिळाला नाही. तर यामुळे बरेचसे चांगले अपॉर्च्युनिटी गेले. तर मला असं वाटलं की आपल्याला SAP शिकलं पाहिजे. पण मला ऍक्च्युली फर्स्ट असं वाटलं की आपण एंड युजरच्या हिशोबाने शिकतो, बट ओव्हरऑल एंड युजरचं काही एवढं म्हणजे हे नाहीये. म्हणजे ॲज गुड ॲज एक डेटा एंट्री सारखं की आपण जसं फीड करू तसं ते हे देणं. आणि जसं कन्सल्टिंग हे असं आहे की पूर्ण इंटिग्रेशन, इम्प्लिमेंटेशन, सगळं पूर्ण ओव्हरऑल बिझनेसचं स्ट्रीमलाईन कसं करायचं ते सगळं येतं त्यामध्ये. राईट. बरोबर. तू जे बोलला त्याबरोबर पण असं तू स्वतःचं रिग्रेट नको करू की अपॉर्च्युनिटी गेल्यात म्हणून. सो अपॉर्च्युनिटी गेल्या त्याच्या पाठीमागे एक चांगलं रिझन पण आहे की तुला SAP शिकायला भेटतंय. राईट. हे त्यातून पॉझिटिव्ह गोष्ट त्यातून तू ही घेऊ शकतो. की असं नाही की आता जी अपॉर्च्युनिटी गेल्या त्या अपॉर्च्युनिटी तुला परत भेटणार नाही असं नाही. त्याच्यापेक्षा बेटर अपॉर्च्युनिटी तुला अजून याच्यानंतर भेटू शकते. असं आपण म्हणू शकतो की तू म्हणजे त्या जॉबसाठी म्हणजे नव्हताच जॉब तुझ्यासाठी असं समज. की याच्यापेक्षा तुला बेटर जॉब याच्यानंतर भेटेल. असं आपण अपेक्षा करू शकतो. राईट? येस. ओके. सो आता आपण काय करू, तुला SAP बद्दल काय माहिती थोडं सांगू शकतो? ओव्हरऑल तर खरं बोलू तर एकदम म्हणजे काहीच माहिती. फक्त एवढं माहिती आहे की एक ERP सिस्टम आहे, म्हणजे ERP सॉफ्टवेअर आहे की त्यामध्ये सगळं म्हणजे जसं PO वगैरे जनरेट होऊ शकतं आणि ओव्हरऑल इन्व्हेंटरी जशी वेअरहाऊस वगैरे त्यामध्ये पण तसं ऑप्शन आहे ते. राईट राईट. एवढंच म्हणजे माहिती आहे. ठीक आहे. मी तुला सांगतो SAP म्हणजे काय ते आता. सो माझं नाव उदय मुळे आणि आता याच्यानंतर तुझे जे क्लासेस ते मीच कंडक्ट करेल. ओके. ठीक आहे. सो मी माझी स्क्रीन शेअर करतो. तुला आता दिसते का सांग फक्त मला. स्क्रीन दिसते माझी? हो दिसते. ओके. सो आता बेसिकली आता SAP काय असतं? SAP म्हणजे सिस्टम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग. याला काय म्हणतो आपण SAP. सो तुला त्याच्यानंतर कोणी जरी कधी पण विचारलं की SAP काय आहे? SAP एक सॉफ्टवेअर आहे.
सो त्याचं नाव आहे की सिस्टम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग. ही एक जर्मनीचं सॉफ्टवेअर आहे. जर्मनी सिस्टम असं म्हणू शकतो आपण याला. आणि हे अंडर येतं आपल्या ERPच्या. ERP म्हणजे काय असतं, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. सो तर तो ऑलरेडी तुम्ही ERP वर वर्क करताय म्हणून तर ERP काय त्याच्यामध्ये डीपली सांगायचं नाही सांगितलं तरी चालेल असं मला तरी वाटतंय. कारण ERP येस ऑलरेडी माहिती असेल, बरोबर? ERP काय ते, येस राईट? येस. सो आपण थोडं पुढे जाऊ आता. So SAP ERP means Enterprise Planning is a commercial software that integrates all the information in a single software. Considering various factors such as time and cost, organization can easily meet their business demand with the help of SAP. So त्याचा अर्थ काय आहे की आता SAP याच्या आधी किंवा SAP आल्यानंतर पण आता आपल्याकडे काय असतं की एक कंपनी आहे, की फर्म आहे, की ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. सो वेगवेगळे डिपार्टमेंटचं वेगवेगळं काम असणार आहे. सो ते एक सॉफ्टवेअर यूज करू शकत. मग ते काय करायचे पहिले एस-सी-पी यायच्या पहिले किंवा एस-सी-पी आल्यानंतर पण स्टार्टिंगच्या फेजमध्ये की वेगवेगळे डिपार्टमेंट हे वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करायचे त्यांची नीड पूर्ण होण्यासाठी किंवा त्यांचा बिझनेस हा चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी. सो आता जर वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करायचे म्हटल्यावरती तर मग वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा रनिंग टाइम हा तुमचा वेगवेगळा असणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता एक सॉफ्टवेअर यूज करताय त्याचा रनिंग टाइम समजा 5 मिनिटाचा आहे ॲज अ प्रोडक्शनमध्ये यूज करताय. तर सेम क्वालिटीमध्ये पण वेगळं सॉफ्टवेअर यूज करताय मग त्यांचं पण जे काम आहे जर सेम जर काम असेल तर त्यांना 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं लागतात. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आला 5 ते 10 मिनिटांचा. बरोबर आहे. म्हणजे काय होतं तुमच्या दोघांचे टायमिंग मॅच होत नव्हते कामांचे. देन नंतर टाईम झालं नंतरच्या कॉस्टिंगमध्ये पण फरक यायचा. कारण एक सॉफ्टवेअर जर तुम्ही विकत घेताय तर ते तुमचं 5 ते 1 लाख रुपयाचं सॉफ्टवेअर असेल, तर दुसरं सॉफ्टवेअर तुम्ही यूज करताय वेगळ्या कंपनीचं, ते कंपनीचं सॉफ्टवेअर असेल तुमचं 10 लाखाचं. म्हणजे तिथं पण तुमचं काय होतं डिफरन्स येतोय. मग तुमचं वेगवेगळे एकच काम तुम्हाला पूर्ण काम करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्हाला लागताय तिथे. ठीक आहे. जर वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी. पण आता इथं काय केलं SAPनं सगळी ती इन्फॉर्मेशन ही सगळी इंटिग्रेट्स केली त्यांनी एकाच सॉफ्टवेअरमध्ये ते म्हणजे SAP. सो मग ते आल्यापासून काय होतंय की तुम्हाला जी पण काही इन्फॉर्मेशन लागणार आहे तुमची बिझनेस तुमचा रन करण्यासाठी किंवा तुमची नीड फुलफिल करण्यासाठी. सो मग ते डिपार्टमेंटमध्ये काय केलं त्यांनी ते मॉड्यूल काढले. म्हणजे ते म्हणून इथं आपण काय म्हणलं इट्स अ कमर्शियल सॉफ्टवेअर दॅट इंटिग्रेट्स ऑल द इन्फॉर्मेशन इन अ सिंगल सॉफ्टवेअर. सिंगल सॉफ्टवेअर कोणतं? SAP. सो याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे मॉड्यूल्स आहे. म्हणजे प्रोडक्शनसाठी वेगळं मॉड्यूल, तुमचा मॉड्यूल सांगतो मी आता पुढे कोणते-कोणते आहे. सो मग काय झालं तर SAP एकच सॉफ्टवेअर असल्यामुळे त्यांचा रनिंग टाईम पण काय झाला एकच झाला आणि कॉस्टिंग पण त्यांना एकच द्यावं लागते. म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर तुम्हाला एकदाच विकत घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक डिपार्टमेंटसाठी तुम्हाला वेगळं सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही. म्हणून इथे तुमचा म्हणलंय कन्सिडरिंग व्हेरियस फॅक्टर्स सच एज टाईम अँड कॉस्ट, देन ऑर्गनायझेशन कॅन इझिली मीट देअर बिझनेस डिमांड विथ द हेल्प ऑफ SAP. सो SAP आल्यामुळे तुमची पण काही जी काही नीड होती किंवा तुमची गरज होती किंवा तुमचे ऑर्गनायझेशनला जे पण काही डिमांड्स होती ती फुलफिल होऊ लागली, ती कंप्लीट होऊ लागली SAP आल्यापासून. ओके. तर आपण आता पुढे बघू. सो आता आपल्याकडे जसं एक प्रत्येक सॉफ्टवेअर असतं. प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काय असतं तुमचे 3 लेयर असतात. एक डेटाबेस लेयर, ॲप्लिकेशन लेयर आणि प्रेझेंटेशन लेयर. तर प्रत्येक याच्यामध्ये कसं SAPमध्ये पण तुमच्या ह्या 3 लेयर्स आहे. एक डेटाबेस लेयर, ॲप्लिकेशन लेयर आणि प्रेझेंटेशन लेयर. सो ऑब्व्हियसली आपल्या डेटाबेस लेयरमध्ये तुमचा डेटाबेस स्टोअर असणार आहे. तर आपला आता HANA आहे. सो HANA पण काय आहे एक स्पेशल देशामध्येच एक डेटाबेस आहे. ओके. सो नंतर तुमचं येतं ॲप्लिकेशन लेयर. ॲप्लिकेशन लेयरमध्ये ॲप्लिकेशन्स असणार. म्हणजे आपले वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स असतात. जसं ॲप्लिकेशन प्रेझेंटेशन लेयर म्हणजे समोर जे तुम्हाला स्क्रीनवरती जे शो होणार आहे ते असणार तुमचं प्रेझेंटेशन लेयर. तसंच SAPमध्ये पण तुमच्या 3 लेयर्स आहेत. आता बघू आपण त्याचे मॉड्यूल्स वेगवेगळे. तर प्रत्येक जे एखादं सॉफ्टवेअर तुम्ही दुसरं जरी घेतलं होतं, तर तुमचे 2 मॉडेल तुम्हाला येणार म्हणजे राहते तुमचं टेक्निकल पार्ट, तुमचा फंक्शनल पार्ट. टेक्निकलमध्ये काय असणार आहे, की त्याच्यामध्ये तुमचे कोडिंग्स असणार आहे. त्यानंतर तुमचं कस्टमायझेशनचा पार्ट तुमचा टेक्निकलमध्ये येणार आहे. तसं आपल्याकडे SAPमध्ये पण 2 मॉड्यूल्स आहेत. एक आहे टेक्निकल, एक आहे फंक्शनल. सो टेक्निकलमध्ये काय असणार आपले बेसिस. बेसिस म्हणजे तुमचे ॲडमिनिस्ट्रेशनवाले जे असतात ते यूज करणार तुमचं बेसिस मॉड्यूल. देन ॲबॅपर म्हणजे तुमचं जिथे SAP तुम्ही बनवले पण जातं आणि काही तुम्हाला कस्टमायझेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, सो आपण ते ABAP 4मध्ये करू शकतो. म्हणजे कस्टमायझेशन तुम्ही थीमनुसार कस्टमाइज करा किंवा तुम्ही टी कोड वाईज कस्टमायझेशन करा.
किंवा तुम्हाला पाथवेज करायचं, तुम्ही कशा पण पद्धतीने कस्टमायझेशन करू शकता किंवा तुम्ही SAP स्वतः याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता किंवा बनवू शकता. किंवा तुमचं ABAP 4. देन नेक्स्ट तुमचं आता टेक्निकल नंतर फंक्शनल मॉड्यूल. सो फंक्शनल मॉड्यूलमध्ये तुमचं येतं FICO, देन HR, देन लॉजिस्टिक्स. सो आता हे वेगवेगळे डिपार्टमेंट आपण मॉड्यूल बघू, त्याची डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते. आता फर्स्ट आहे तुमचं टेक्निकल मॉड्यूल. टेक्निकल मॉड्यूल म्हणजे तुमचं बेसिस. आता बेसिस म्हणजे काय? बिझनेस ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड सोल्युशन. हे झालं त्याचं लॉंग फॉर्म. देन ABAP 4, सो ॲडव्हान्स बिझनेस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग 4th जनरेशन लँग्वेज. कारण 4th जनरेशन लँग्वेज म्हणून त्यालाच ABAP 4 असं म्हणलं जातं. देन तुमचं येईल फंक्शनल मॉड्यूल. फंक्शनल मॉड्यूलमध्ये काय असणार आहे? FICO. FICOमध्ये तुमचे 2 डिपार्टमेंट येतात कंपनीचे. एक आहे FI म्हणजे ते तुमचं अकाउंटवाले यूज करतील अँड COMS कंट्रोलिंग म्हणजे कॉस्टिंग वगैरे किंवा कंट्रोलिंगमध्ये असतात. त्यांना आपण कंट्रोल म्हणून हे तुमचे 2 एक आहे FICO फायनान्स अँड कंट्रोलिंग. देन HR मीन्स ह्युमन रिसोर्स. देन आता तुझं लॉजिस्टिक्समध्ये तुझं काम करतोय. सो लॉजिस्टिक्समध्ये म्हणजे 3 मॉड्यूल येतात. एक आहे तुमचं MM, एक SD आणि एक आहे PP. सो MM म्हणजेच मटेरियल मॅनेजमेंट, SD म्हणजे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, PP म्हणजे तुमचं प्रोडक्शन प्लॅनिंग. सो MM लाच आपण काय म्हणू शकतो की MM इज द बॅकबोन ऑफ द लॉजिस्टिक डिपार्टमेंट. का? कारण काय MM सगळ्यात मेन काम आहे तुमचं प्रोक्युरमेंट करणे. प्रोक्युरमेंट म्हणजे की तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये मटेरियल मागवणं, सरळ इनवर्ड प्रोसेसला आपण प्रोक्युरमेंट प्रोसेस म्हणू शकतो, की जेणेकरून काय होतं आपल्या कंपनीमध्ये तुमचं मटेरियल येतात. ठीक आहे. सो जर तुमचे मटेरियल जर आले नाही तुमच्या कंपनीमध्ये, सो तुमचं प्रोडक्शनवाले PP वाले प्रोडक्शन करू शकणार नाही. देन त्यांचं प्रोडक्शन नाही झालं, तुमचे SD वाले तुमचे सेल्स करू शकणार नाही. म्हणून आपण म्हणतो की MM इज अ बॅकबोन ऑफ लॉजिस्टिक डिपार्टमेंट. हे इम्पॉर्टंट तुमचं मॉड्यूल वर्क करतोय तर MM. आपल्याला शिकायचं याचाच अपडेटेड व्हर्जन, तेच म्हणजे MM HANA म्हणजे S4 HANA. आपण आता काय करू? मॉड्यूल वाईज फंक्शनॅलिटी बघू. फंक्शनॅलिटी कशी असते. सो बेसिस मॉड्यूल आहे. बेसिस मॉड्यूलची फंक्शनॅलिटी तुमची सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन. देन ABAP 4 त्याची तुमची फंक्शनॅलिटी असणार आहे डेव्हलप प्रोग्राम्स अँड रिपोर्ट. फायनान्स जे FI, त्याचं फायनान्शियल अकाउंटिंग. देन कंट्रोलिंग CO मीन्स कॉस्ट अकाउंटिंग. देन मटेरियल मॅनेजमेंट मीन्स परचेस, म्हणजे परचेसमध्येच काम करणार आपण मटेरियल मॅनेजमेंट केल्यावरती. देन प्रोडक्शन प्लॅनिंग PP. सो यांचं फंक्शनॅलिटी असणार आहे प्रोडक्शन. देन SD मीन्स सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन असणार आहे सेल्स. देन वेअरहाऊस मॅनेजमेंट, देन स्टोरेज. हे काय झालं तुमच्या मॉड्यूल वाईज फंक्शनॅलिटी. सो आपण थोडं आता S4 HANAकडे जाऊ. आता बघितलं आपण याच्या आधी SAP काय, देन SAPचं तुमचे मॉड्यूल्स बघितले. आता S4 HANA बघू काय. सो HANA स्टँड्स फॉर हाय परफॉर्मन्स एनालिटिक अप्लायन्सेस. हे झालं तुमचं HANAचं लॉंग फॉर्म. Then SAP S4 HANA is SAP current enterprises application suite, first released in 2015. सो SAP यानंतर सध्याचं करंट एंटरप्राइजेस सूट्स म्हणजे तुमचं असं करंटमध्ये मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनी फॉर्ममध्ये S4 HANAच यूज करता आहे. म्हणून आपण याला करंट ॲप्लिकेशन सूट म्हणलं आणि फर्स्ट रिलीज कधी आलं? 2015 मध्ये. So S4 HANA is a SAP ECC updated version and most of new organization implement S4 HANA. So आता जे पण काही नवीन ऑर्गनायझेशन येणार किंवा नवीन कंपनी येणार, सो ते काय यूज करणार सध्या S4 HANA. जे पण काही ECC सध्या यूज करताय ते पण आता तुमचं अपडेट करतायत आपल्या S4 HANA मध्ये. म्हणजे S4 HANA तुमचं ECC जे व्हर्जन आहे, सो आता ते एकदम बंद तरी म्हणता येणार पण कमी कमी होत चाललंय. कारण काय आता अपडेटेड व्हर्जन आलं म्हणजे तुमचं S4 HANA. सो आता पुढे बघू S4 HANAचं. So S4HANA is an ERP business software or business suite developed by SAP ECC. जर आपण बघितलं की SAP stands for System Application Products in Data Processing. So ERP represent the Enterprise Resource Planning. ओके. सो SAP ECC काय स्वतःच एक सॉफ्टवेअर डेव्हलप कंपनी, सो ते डेव्हलप करते स्वतःचीच. आणि यांचं आता जितके पण की ऑल ग्लोबली वर्ल्ड वाईड मध्ये SAP सध्या यूज होऊ लागली आहे. कारण काय का आता SAP कंपनीचं नाव तर खूप सध्या मोठं झालेलं आहे. सो जितके पण काही बिझनेसचे म्हणजे बिझनेस चालणारे किंवा जे फॉर्म्स आहे, ऑर्गनायझेशन, कंपन्या आहेत, सगळ्यात SAP का? कारण की त्याच्या थ्रू तुमचे
व्यवस्थितपणे तुमचे रिपोर्ट येतात, तुमचे जे डिमांड्स असतील ते फुलफिल होतात, तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालतोय with the help of SAP. So it was initially started in 1972 by 5 former IBM employee. So पहिले 5 एम्प्लॉई होते IBM एम्प्लॉई. सो त्यांनी काय केलं, SAP कंपनी फाउंड केली इन 1972 मध्ये, आणि ती कुठे होती, इन टाउन ऑफ एडिनबर्ग, वर्ल्ड ऑफ जर्मनी, इन टाउन ऑफ एडिनबर्ग. सो यांचे जे सब डीलर्स आहे ते ऑल अराउंड द वर्ल्ड मध्ये त्यांचे लोकेटेड आहे. कारण काय, सगळीकडे आता पूर्ण वर्ल्ड मध्ये ज्यांना काही बिझनेस चांगला चालवायचा आहे ते आता SAP यूज करता आहे. ठीक आहे. सो आता SAP S/4HANA is the fourth major release made by SAP in 2015. So S4 represent the fourth generation, and HANA represent the HANA database. That's why it's called S4 SAP S/4HANA. ओके. आता याचे काही रिलीजेस होते. पहिलं जर मला सांगतो आता की स्टार्टिंगला SAP ने काढलं होतं पहिले R1, देन काढलं R2, देन काढलं R3. सो हे काय त्यांचे रिलीजेस आहे, म्हणजे वेगवेगळे व्हर्जन म्हणू शकतो, किंवा वेगवेगळे त्यांचे काय म्हणतात त्याला, पुढे व्हर्जन्स जे अपडेट होऊन येतात, ते जसं आपलं मोबाईलचे वेगवेगळे व्हर्जन असतात ना, ते आपलं अपडेट करावं लागतं, तसं हे वेगवेगळे त्यांचे व्हर्जन्स हे दिले. म्हणजे R1, R2, R3 त्यांना आपण म्हणतो 3 टायर आर्किटेक्चर्स. इट्स वर्क ॲज अ क्लायंट ॲप्लिकेशन डेटाबेस. आणि त्यातला जो R आहे त्या Rला म्हणतो आपण रिअल टाइम प्रोसेसिंग. ओके. सो त्यानंतर जे R3 आहे ते R3च्या सक्सेसर नंतर त्याला रिनेम करण्यात आलं ECC. सो हे झालं होतं 2005 साली, आणि त्यानंतर आता 2015 साली आपल्याला S/4HANA हे इथं इम्प्लिमेंट झालंय. आता इम्प्लिमेंट होताना दिसतंय. अजून S/4HANA पूर्णपणे इम्प्लिमेंट झालेलं नाही, हे फक्त 50% इम्प्लिमेंट झालंय. सो अजून त्यांचे इम्प्लिमेंटेशन बाकी आहे. ठीक आहे. सो आता याच्यावरती जे इंट्रोडक्शन आपण आता बघितलं. सो आता याच्यामध्ये जर तुला काही अडचण असेल सो तू विचारू शकतो, काही अडचण असेल तर. नाही. ओके. ओके. सो SAP काय समजलं, SAP चे नंतर तिची थिअरी काय समजली, त्यानंतरचे मॉड्यूल काय काय असतात. सो S/4HANA काय आहे हे समजलं. येस. ओके. सो तुला क्रेडेन्शियल दिलेत का तुला? हे PPT ही नाही, काही नाही. मी तुला क्रेडेन्शियल दिलेत का तुला? ऍक्सेस म्हणजे सर्व डिटेल. सर्व्हर हो. नो नाही दिले. सर्व्हर नाही दिलं तुला अजून? नाही दिले. तो सर्व्हर त्यांच्याकडनं सर्व्हर घे. कोऑर्डिनेटर कोण आहे तुझे? मिसबा. त्यांना लगेच फोन करशील आज क्लास झाल्यावरती. त्यांना म्हणा मला पहिले सर्व्हर द्या म्हणा, कारण मला सर्व्हर यूज करायचं आहे. आता मी तुला सांगतो सर्व्हर चालू कसं करायचं. तुला क्रेडेन्शियल दिले जाईल, त्या क्रेडेन्शियल मध्ये लिहिलेलं असेल. आता क्रेडेन्शियल तुला कशा पद्धतीने सांगू तुला. आता त्यात एक डील असेल, विंडोज R करायचं. विंडोज R केल्यावरती रन मध्ये तुला MSTS टाकावं लागेल. त्याला एंटर करायचं. मी तुला IP ऍड्रेस दिला असेल, IP ऍड्रेस टाकायचा, याला करायचं कनेक्ट किंवा एंटर. सो इथं टाकायचं तुला आता युजर नेम आणि पासवर्ड. सो मोर चॉईस मध्ये जायचं, किंवा तू डायरेक्टली पण विचार तुला युजर आयडी पासवर्ड. यूज डिफरंट अकाउंट करायचं, हा युजर नेम टाकायचा आणि इथं पासवर्ड टाकायचं. एंटर केलं की याला येस करायचं इथे. तर ही अशी तुझी विंडो ओपन होईल. सो विंडो ओपन झाल्यावरती इथे SAP लॉग इन म्हणून तुला ऍप्लिकेशन, याच्यावरती डबल क्लिक करायचं. हा तुझा इथे काय ना तो सर्व्हर येईल. सो याला एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथं तीच सेम युजर आयडी पासवर्ड टाकायची आहे. मग इथं पासवर्ड टाकायचं. पासवर्ड टाकत तुझी विंडो ओपन आहे. तुझी तिथं जी विंडो आहे ती वेगळी ओपन होईल. माझ्याकडे मी कस्टमाइज करून घेतलेली आहे ॲज अ सिग्नेचर मध्ये. सो तुझं जेव्हा क्रेडेन्शियल येईल तेव्हा मला सांगशील नेक्स्ट लेक्चरला. उद्यापर्यंत तुझ्याकडे उद्यापर्यंत सर्व्हर येऊन जाईल. सो ते सर्व्हर आल्यानंतर तुला मी सेटिंग करून देईल की अशी विंडो कशी ओपन करायची सांगून देईल. ओके. सो ही असते आपली वरची कमांड फील्ड. या कमांड फील्ड आपण काय करतो, ट्रान्झॅक्शन कोड टाकतो, म्हणजेच T कोड इथं टाकतो आपण. तो टाकल्यानंतर समजा टाकतो MM01. हा टाकला मी ट्रान्झॅक्शन कोड.
सो याच्यावरती इथं जर क्लिक केलं की ते एक्झिक्यूट होणार. हे आपलं एक्झिक्यूटचं ऑप्शन आहे. ठीक आहे. सर असं नसेल एक्झिक्यूट करायचं तुला, त्याला बॅक जायचं इथून. इथं यायचं MM01 याला करायचं एंटर. जसं हे बॅकचं बटन आहे तसंच हे क्लोजचं बटन आहे एक्झिट. याच्यावरून एक्झिट पण होऊ शकतं, डायरेक्ट फ्रंट पेजला येऊ शकतात. हे एक ऑप्शन आहे. कॅन्सल पण करू शकता. एखादं तुम्ही जर विंडोज काम करता ते कॅन्सल होईल. इथून तुम्ही प्रिंट देऊ शकतात. इथून तुम्ही एखादं तुम्हाला ट्रान्झॅक्शन कोड सर्च करायचं आहे तर फाइंडवर क्लिक करायचं, इथं टाकायचा ट्रान्झॅक्शन कोड आणि फाइंडवर क्लिक करायचं. नेक्स्ट तुम्ही एखाद्या पेजमध्ये असं असतं की तुम्हाला ही जे नेक्स्ट पेज किंवा तुमचं जे ॲरो की असतं ते वर्क करत नाही. सो तुम्हाला हे जे फर्स्ट पेज, प्रिव्हियस पेज, लास्ट पेज तर हे तुम्हाला इथं वर्किंगमध्ये येऊन जातं. सो तुम्हाला हे वर्क करावं लागतं तिथे. देन तुम्हाला नेक्स्ट स्क्रीन जर पाहिजे असेल तर अजून एखादी विंडो तर न्यू वरती क्लिक करायचं. इथं न्यू विंडो इथं ओपन होऊन जाते. ठीक आहे. पण आपल्याला जिथं वर्क करायचं आहे एक्झॅक्टली, सो हा आहे तुमचा SAP मेनू. सो ह्या SAP मेनूमध्ये तुम्हाला इथं वर्किंग करायचं आहे. ठीक आहे. सो ते SAP मेनू ऑरेंज जे वाला आहे त्याच्याने काय होतं सर? कोणतं ऑरेंज? ते हे सिस्टमच्या खाली आहे. हां, हां, हां. लॉग ऑफ होऊन जाईल. अच्छा, जी अच्छा. विंडो ती चालू आहे ती चालू विंडो तुम्ही बाहेर येता डायरेक्टली. ओके, ओके. ठीक आहे. जसं आपण आता एक पुढे जाऊ ना तसं तुला सगळं हे वरचे जे मेनू हे पण मी सांगतो, पण सध्या आता वरचे मेनू आपल्याला जायचं नाहीये. कारण याच्यामध्ये जर तुम्ही गेलात की SAPची सिस्टम पण इथं चेंज होऊ शकते. सो आपल्याला ती चेंज व्हायची नाही किंवा करायची नाहीये, जेणेकरून SAP बंद होईल. म्हणून जेव्हा गरज पडेल तेव्हा मी सांगेल की हे कसं यूज करायचं ते. ओके, ओके. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला वर्किंग करायचं आहे. बॅक एंड सेटिंग असेल तर आपल्याला दुसरं काही ट्रान्झॅक्शन कोड्स आहे. तो आपण ते यूज करू तेव्हा, जेव्हा आपलं फर्स्ट चॅप्टर सुरू होईल तेव्हा. ओके. सो तुझ्याकडे क्रेडेन्शियल नाही म्हणून मी आता दुसरा पुढचा चॅप्टर सुरू करू शकत नाही. जेव्हा तुझ्याकडे सर्व्हर येईल ना तेव्हा आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करू मग. म्हणजे आय थिंक उद्याच आपल्याला नेक्स्ट चॅप्टर सुरू करता येईल. त्यांना मेसेज टाकलाय मी मिसबा यांना आता. ते वाटतं देतील आता काहीतरी. त्यांना नाही बघितलं मेसेज लगेच त्यांना कॉल करायचं म्हणून मला सर्व्हरची डिटेल पाहिजे, सर्व्हर पाहिजे म्हणून मला. तर त्याच्याशिवाय मी तुम्हाला पुढे क्लास नाही करता येत. सगळं सांगायचं त्यांना. उलटं तुम्हाला ओके. आतापर्यंत त्यांनी सर्व्हर तुम्हाला द्यायला पाहिजे होतं, प्रोव्हाईड करायला पाहिजे होतं. इतकं लेट नाही करायला पाहिजे. ओके, ओके. तो जसा आता क्लास झाला तसं त्यांच्याकडनं सर्व्हर घेऊन टाका लगेच लवकरात लवकर. ओके सर. सो अजून काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. इथे इंट्रोडक्शन आपलं फिनिश होत आहे. नाही ठीक आहे. म्हणजे ओके. आणि याचं काही चिंता नका करू तुम्ही. ॲज अ तुम्हाला कन्सल्टंट लेव्हलला जे काही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे, ह्या सगळ्या मी तुम्हाला शिकवून देईल मी. आणि अजून काही एक्स्ट्रा जे असतं मी ते पण तुम्हाला सांगेल की कंपनीमध्ये वर्किंग कसं करू शकता, सिस्टममध्ये कसं वर्क करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल. सो याचं असं ओके. काही नाही. आणि एकदम फ्रीली क्लास करा. जसं तुम्हाला जेव्हा वाटलं की हे एरर येत आहे किंवा मला समजत नाही, सो तुम्ही फ्रीली तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. त्यात काही अडचण नाही. फक्त रात्री 12 नंतर नका करू, कारण मी झोपलेलो असतो तेव्हा. ते तुम्ही पुण्याला आहे काय? हो. अच्छा. काय तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालंय? 20 मध्ये. 2020 मध्ये. ओके, ओके, ओके. आणि तुमचं हे तुम्ही म्हणालात की तुमचं डिस्ट्रिब्युशनचं हे ना?